जय हिंद. आज हिंदू विभाना कडक खबर यांच्या लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे कंधार शहरामध्ये अनेक वर्षापासून अनेक इंग्लिश स्कूल झालेले आहेत आणि त्या इंग्लिश स्कूल मध्ये जे विद्यार्थ्यांना जे शिक्षण आहे ते शिक्षण खरंच मिळत आहे का आणि जो विद्यार्थ्याला शिकवतो शिकवणारा शिक्षक त्या पात्रतेचा आहे का आणि जर हा शिक्षक पात्रतेचा असेल तर त्यांच्या पालकांकडून वारंवार तोंडी तक्रारी आमच्याकडे येतो. त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही आज गट शिक्षण अधिकारी तहसीलदार साहेब आणि एसडीएम साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही एक विनंती केलेली आहे. इंग्लिश स्कूल हा एक अन्न वस्त्र निवारा अशा पद्धतीचं इंग्लिश स्कूल होऊन गेलेलं आहे आणि त्या इंग्लिश स्कूलमध्ये गोरगरिबांचे बेरोजगारांचे मुलं तिथं शिकत आहेत आणि एक स्टाईल बनलेली आहे इंग्लिश स्कूलची. आम्ही कोण्या गुरुला किंवा कोण्या गुरुबद्दल आम्ही त्यांच्यावर कुठला आक्षेप घेणार नाही, कारण आम्हाला ज्यांनी शिकवलं ज्यांनी घडवलं आणि देश सेवेसाठी पाठवलं तो म्हणजे गुरु आणि गुरु म्हणजे विद्या मंदिरामध्ये असतो आणि त्या गुरुबद्दल बोलणं आमचं व्यवस्थित नाही, आम्हाला पण मान्य नाही. पण आम्ही जे इंग्लिश स्कूल मधला जो आज कारभार बघत आहोत, तुम्ही आज 30-40 हजार फीसेस घेता, दरवर्षी फीस वाढवता, तुमचा सिलेबस कोणासोबत व्यवस्थित लागत नाही. तुमच्या शाळेतलं बुक महाराष्ट्रात कुठंच भेटत नाही, तुमच्या शाळेतलं नोटबुक महाराष्ट्रात कुठंच भेटत नाही, तुमच्या शाळेतली पेन महाराष्ट्रात कुठंच भेटत नाही. पेन भेटली तर कांडी भेटत नाही, कांडी भेटली तर पेन भेटत नाही आणि एखादं ढक्कन जर हरवलं त्या पेनचं तर ते ढक्कन सुद्धा कुठंच भेटत नाही. मग तुमचा एवढ्या इंग्लिश स्कूलचा जर दर्जा असेल तर मी बीओ साहेबांना, एसडीएम साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना विनंती करत आहे की गोरगरिबांच्या मुलांच्या भविष्यासोबत जे खेळत आहेत आज त्या स्कूलमध्ये आम्ही म्हणत नाही, पालक म्हणत आहेत. आम्ही त्यांना लेखी तक्रारी पण मागितल्या, पण त्यांनी म्हणले सर तुम्ही एक माजी सैनिक आहात, निस्वार्थ तुम्ही काम करता आणि तुम्हाला तक्रारी आमच्याकडून कशाला लागतात. आणि आम्ही तुम्हाला तोंडी सांगालो, जर तिथं शिक्षक खरंच पात्र असतील तर ठीक आहे, पण तिथले शिक्षक हे पात्र नाहीत. 10वी 12वी बीएड हे फेल झालेले तिथले शिक्षक आहेत असं पालकांचं म्हणणं आहे आणि पालकांना तो इंग्लिश स्कूल सुद्धा मान्य नाही. पण जो विद्यार्थ्यांचा माहोल बनलेला आहे, घरचा जो माहोल बनलेला आहे, सर्वांची इच्छा आहे की माझा मुलगा इंग्लिश स्कूल मध्ये शिकावा आणि माझा मुलगा इंग्लिश स्कूल मध्ये शिकल्याच्या नंतरच कलेक्टर होतो, हे भावना झालेली आहे. पण या भावनेचा इंग्लिश स्कूलच्या संस्थाचालकांनी शिक्षकांनी फायदा उचलू नये. येणाऱ्या काळामध्ये 8 दिवसामध्ये बीओ साहेबांनी याची जर चौकशी करून अपात्र शिक्षकांना कायमस्वरूपी निलंबित करून आणि असे जर शिक्षक जर आढळले चौकशीमध्ये तर त्या शाळेची सुद्धा मान्यता रद्द करण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी आम्ही माजी सैनिक संघटना त्यांच्या सोबत राहू. जर बीओ साहेबांनी यावर जर ऍक्शन नाही घेतली तर आम्ही 8 दिवसाच्या नंतर यांच्याच कार्यालयाच्या समोर बोंब मारू आंदोलन करणार आहोत. आणि आमच्या दिलेल्या निवेदनाची प्रमुख मागणी आहे की इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षकांची पात्रतेची चौकशी करावी आणि जर पात्रतेची चौकशी करून त्याच्यामध्ये जर असं आढळलं तर त्या लोकांना तिथून निलंबित करावे. यासाठी जर काही जर होत नसेल आणि गोमारो आंदोलनाचा खर्च हे बीओ ऑफिस कडून वसूल केला जाईल, कारण ते त्यांची चूक आहे म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे. म्हणून परत एकदा मी कंधार शहरातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचं वाचवण्यासाठी बीओ साहेबांनी यावर लवकरात लवकर चौकशी करून अपात्र शिक्षकांना निलंबित करण्यात यावे. जय हिंद, जय भारत.